केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे मनुवादी वृत्ती आणि महामानवाबद्दलची घृणास्पद भूमिका पुन्हा लोकांसमोर आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित, दीनदुबळे, मागास समाजाचे आराध्य दैवत व अस्मिता आहेत. आमच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्यांचा प्रयत्न कदापि खपवून घेणार नाही. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मी आता एक स्टेटमेंट ऐकलं, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आता एक फॅशन झालेली आहे की आंबेडकर 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 आंबेडकरांचं नाव घ्यायचं. इतक्या वेळेला जर देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग प्राप्त होऊ झाला असता. खरं तर मला या ठिकाणी पहिला प्रश्न केंद्रीय गृहमंत्र्यांना विचारायचा आहे, आपण देशाचं संविधान मानता का? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आपली जी वृत्ती आहे, जी RSSची आणि भाजपाची मनुवादी वृत्ती आहे, ती पुन्हा एकदा या माध्यमातून लोकांसमोर आलेली आहे. खरं तर या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला बंधुता, स्वातंत्र्य, न्याय आणि समता शिकवली. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की ज्या बाबासाहेबांबद्दल तुम्ही आंबेडकर 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 बद्दल बोलताय, तुम्हाला त्यांची विचारधारा माहिती आहे का? बाबासाहेब आमचं आराध्य दैवत, आमची अस्मिता, आणि आमच्या अस्मितेवर तुम्ही घाला घालण्याचा प्रयत्न करत आहात हे आम्ही बिलकुल खपून घेणार नाही. एका ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाषणं करायची लोकसभेमध्ये, आणि तुमची खरी मानसिकता, मनुस्मृती आणि मनुवाद या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे. कालपर्यंत झेंडा न मानणारे तुम्ही, राष्ट्रध्वज न मानणारे तुम्ही, राष्ट्रगान न मानणारे तुम्ही, मोठ्या संविधानाच्या गप्पा मारत होता. आज लोकांना तुमचा खरा चेहरा समोर आलेला आहे. तुमचा खरा चेहरा हाच आहे. भाजपाचा खरा चेहरा हाच आहे. नागपूरमध्ये रेशीमबाग पण आहे आणि नागपूरमध्येच दीक्षाभूमी आहे. दोन्ही नागपूरमध्ये असल्या तरी त्यांच्यामध्ये असलेलं अंतर खूप मोठं आहे, मिलाचं आहे. याचं कारण माहिती का काय? कारण दोघांच्या विचारधारेमध्ये खूप मोठा फरक आहे. आम्ही संविधान मानणारी मंडळी आहे आणि तुम्ही मनुस्मृती मानणारी मंडळी आहात. पुन्हा एकदा सिद्ध केलं की तुमची बाबासाहेबांच्या बद्दलची भूमिका काय आणि देशाच्या संविधानाबद्दल तुमची भूमिका काय. जनतेला सगळं कळतं, जनता तुम्हाला धडा देईल. जय भीम.